तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी घरकुल आवास योजनेबद्दल आपला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहोत। तर मित्रांनो, याआधी सुद्धा आपण 2 ते 3 व्हिडिओ या विषयाबद्दल आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर कृपया मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ या संदर्भातील आहे की पंतप्रधान मोदी आवास योजना जी आहे त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मंगळवारी 14 तारखेला अशा प्रकारचा शासन निर्णय झालेला आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत की तो शासन निर्णय नेमका काय आहे आणि त्यामध्ये नेमकी कोणती माहिती दिली आहे। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण पटापट शासन निर्णय बघून घेऊया। जर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून द्या। चला तर बघूया नवीन शासन निर्णय। तर आपण GR बघू शकतो, तारीख आहे 14 जानेवारी 2025। मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत। तर आपण संदर्भ इथे वाचू शकतात मित्रांनो। शासनाने आपण मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित केले आहे। त्यानुसार सन 2023-24 या वर्षाकरता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण रुपये 3,788 कोटी 59,93,600 इतक्या निधीची आवश्यकता आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 11 येथील शासन ज्ञानपान्वये एकूण 2,050 कोटी रुपये इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित रक्कम उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे। आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये 500 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या ज्ञानपान्वये मान्यता देण्यात येत आहे। सदरहू निधी वितरित करण्यासाठी उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। याबाबतचा खर्च मागणी क्रमांक ZG 3-22-25 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण 3 मागासवर्गीयांचे कल्याण 102 आर्थिक विकास 1 विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण 1/12 इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना 2225 F782 कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली वित्तीय वर्ष 2024-25 करता प्राप्त आर्थिक तरतुदीतून भागविण्यात यावा। सदर शासन ज्ञानपान्वये वितरित करण्यात येणारे सहाय्यक अनुदान हे सशर्त सहाय्यक अनुदान आहे। वित्तीय नियमावली व महाराष्ट्र अर्थ नियमावली पुस्तिकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखापाल शासन व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी ही संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांची राहील। तर मित्रांनो, हा होता जो PM आवास घरकुल योजनेसाठी निधी वितरित करण्याला मान्यता दिली आहे त्यासाठीचा शासन निर्णय। जर तुम्हाला शासन निर्णय पूर्णपणे वाचायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझी टेलिग्राम ग्रुपची लिंक देऊन देईल, त्यावर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून व्यवस्थितपणे बघू शकता। तर मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।